सध्या मुंबईत आणि सोशल मीडियावर एक चर्चा खूप जोरात सुरू आहे की रेल्वेचं आपलं नेहमीचं UTS ॲप बंद होतंय आणि यामागे मोठा स्कॅम आहे। हा स्कॅम सरकारने नाही तर आपल्यातल्याच काही स्मार्ट प्रवाशांनी रेल्वे सोबत केलाय। झालं असं की लोकल आणि AC ट्रेनमध्ये फुकट प्रवास करण्यासाठी लोकांनी भयानक आयडिया काढल्यात। काहींनी चक्क AI चा वापर करून UTS ॲपचा पासचे डुप्लिकेट डिझाईन बनवले। TC ने पास मागितला की ते ॲप न उघडता गॅलरी मधला खोटा पास दाखवायचे। दुसरं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे स्टेशनवरचे जे तिकीट काढायचे QR कोड असतात त्याचे फोटो लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले। हे लोक बिनधास्त विना तिकीट ट्रेनमध्ये चढायचे आणि जर समोरून TC येताना दिसला तर लगेच तो सेव्ह केलेला QR कोड मोबाईलमध्ये स्कॅन करून चालत्या ट्रेनमध्ये तिकीट काढायचे। एका तिकिटाचा स्क्रीनशॉट काढून 4 लोक प्रवास करत होती। या सगळ्या प्रकारामुळे रेल्वेचं रोज कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत होतं। जुन्या UTS ॲपची सिस्टीम थोडी जुनी झाल्याने या हायटेक चोरांना पकडणं जवळपास अशक्य झालं होतं। म्हणूनच या सगळ्या फ्रॉडला कायमचा आळा घालण्यासाठी रेल्वेने 1 मार्च 2026 पासून UTS ॲप कायमचं बंद करण्याचा निर्णय घेतला। आता या जुन्या ॲपची जागा घेणार आहे रेल1 नावाचं नवं सुपर ॲप। या ॲपमध्ये सिक्युरिटी खूप कडक केली आहे। आता स्टेशनवरचे QR कोड दर काही मिनिटांनी बदलत राहतील, त्यामुळे जुने फोटो मारून ठेवलेले कोड चालणार नाहीत। शिवाय ॲप उघडताना बायोमेट्रिक लॉक म्हणजे फिंगरप्रिंट लागेल। आणि हो, घाबरण्याचं कारण नाही, तुमच्या जुन्या UTS ॲपमधील वॉलेटचे पैसे आणि सीझन पास तुम्ही नव्या रेल1 ॲपमध्ये एका क्लिकवर सहज ट्रान्सफर करू शकता। तर मित्रांनो, समजलं, हा कोणताही सरकारी स्कॅम नसून चोरांना आणि फुकट्यांना रोखण्यासाठी उचललेलं एक मोठं पाऊल आहे। तुम्हाला काय वाटतं, रेल्वेचा हा रेल1 ॲप सक्तीचा करण्याचा निर्णय खरंच फायद्याचा ठरेल की यामुळे घाई गडबडीत जाणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या सामान्य प्रवाशांची गैरसोय वाढेल? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी व्हायरल कारभारला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।